जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. शेगावला आणि एक मंगला मग त्या आधी पहिले दर्शन घेऊन घेऊ. खूप गर्दी, रविवार असल्यामुळे शेगावला खूप गर्दी, म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती. मग हातपाय तोंड धुतले आणि दर्शन केलं, जेवण केलं आणि तिथे दर्शन केलं ना, तिथे छान म्हणजे सगळं बसा बिसायला बरेच जण बसले त्या चटईवर. मला बसल्या बसल्या झोप लागली तिथे. अरे इतकी झोप लागली, असे केसामधून घामाचे असे लोट निघत असे, इतकी झोप लागली अशी निश्चिंत. आणि मंगलालाही बसल्या बसल्या लागली. आणि दादांचे खूप फोन आले, केंजडे दादांचे. हो का? हो, म्हणजे साहजिक आहे ना, ते आम्हाला भेटायला आलते ना तिथं. हो का? कार्यक्रम झाला त्या दिवशी आले ते. अरे बापरे. भेटायला तर आले, पण विशेष काय की मी म्हटलं त्यांना, मी दौंडला एका ताईच्या घरी, तिथून दादा तुम्ही गाडी कमी चालवत जा, फार गाडी चालवता असं बोललीत ना ताई, अशी बोलली मी. तर मी का बोलली अशी, ते खूप ट्रॉफिक असते ना पुण्याला मुंबईला. ट्रॉफिक मध्ये जेव्हा थांबते ना ताई, ते गाडीवाले, चारचाकीवाले असे ह्या दोन चाकीवाल्यांच्या पायाजवळ चक्के असतात त्यांची अगदी. मी त्या दिवशी बसली दादाच्या गाडीवर. दादा खूप चांगलं चालवते, पण नुसतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ करत होती मी. हो, आणि अशी बोलली ना मी दादांना की तुम्ही गाडी कमी चालवत जा. तर दादा गाडीनं नाही आले, सिटी बसनं आले. अरे बापरे. हो का? हो, आणि मग आल्यावर तो एरिया दिसत नव्हता त्यांना लवकर. सिम्बॉसिस मला 3 वेळा फोन यायचे, कुठे आहे. मी म्हटलं इथं इथं आहे. म्हणजे मला माहित नाही अगोदर येते म्हणून. मला ते 1 वाजताच त्यांचा फोन आला की तू निघत नाही का. म्हटलं मी दौंडलाय. अगं बेटा तू तिथे कशाला गेली, आणि दौंड किती दूर, तुझं हे कसे पोचशील का. म्हटलं हो निघतो आता, जेवण बिवण झालं आता निघतोच ना. मग तिचं ते एक पोरगी होती, ती कूक आहे, तिला की खूप वीक आहे ताई, माझ्याही खूप बारीक बारीक. अरे बापरे. इतकी बारीक, आणि तिच्याकडे ऑक्सिजनची मशीन बिशीन सगळं 60-60 हजार रुपये एकायला लागते म्हणते तिला. अरे बापरे. एकायनं म्हणजे एका वेळी दवाखान्यात 60 हजार रुपये लागते. काय झालेलं तिला? तिला म्हणजे असं श्वास नाही घेता येत, आणि तिला अगोदर काही होतं नाही, पण ती जेव्हा ती त्या SRPF मध्ये कुकला लागली ना, तर तिचा तो गॅसचा वास, परत त्या पोळीचं ते धूळ, तो सहन होत नाही तिला. 2 वर्ष झाली ती लागली. मग आता ती ड्युटीवर नाही जात, ती ड्युटी पलटून मागते दुसरी द्या, तर काय 3 वर्ष भेटत नाही ना. अच्छा. मग आता ती घरीच होती. मग ती पण होती, आमच्या भेटीला आली. त्या दीपाताईनं बोलावलं, माझ्या मैत्रिणी एवढ्या लांबून येणार आहे. मग त्या दोघी तिघी आल्या भेटीला, कौतुक वाटलं ना त्यांना. मग केंजडे दादांचा फोन आला, मला ती ताई दिसली. तर मी म्हटलं तुम्ही स्वामी समर्थाचं करा त्या ताईला. ती म्हणे माझा काही भरोसा नाही. म्हटलं असा कसा भरोसा नाही, तुमचा भरोसा नाही म्हणून काही देव नाही का. बरोबर आहे. तुम्हाला नाक रगडून माफी मागायला लागेल म्हटलं देवासमोर. अगदी बरोबर आहे, खरंय. तर मग तेवढ्यात दादांचा फोन आला. मग मी दाखवलं, म्हटलं दादा इथं एक अशी ताई आहे की जिला बाबा खूप बारीक आहेत, अशी जेवण ढकत नाही वगैरे. मग व्हिडिओ कॉल करू का तुम्हाला, म्हणे कर. दादा ती व्हिडिओ कॉल केल्याबरोबर मी टी शर्ट घालून होती ना, आता आपले दादा आपल्या वडिलांसमोर वयस्कर. म्हटलं ताई तुम्ही थोडी एखादी ओढणी घ्या बरं अंगावर. नाहीतर काय. आणि मग घेतली तिने, ताईने. दुसरी ताई दीपाताईने आणून दिली लगेच. आणि दीपाताईचे मिस्टरही होते, त्यांचे 4 म्हणजे हे झाले, ऑपरेशन झाले अटॅकचे. अरे बापरे. तर मग तिला दाखवलं. तिला म्हणे अगं वेडे म्हणे दादा, तुला पितृदोष आहे मोठ्या प्रमाणात, 7.5 आहे म्हणे. तर म्हटलं दादा हे ताई मानत नाही देव. ती कशी मागणत नाही म्हणे, नाक रगडून माफी माग म्हणे. नाही मानत तर मग तू जाशील म्हणे एक दिवस, आणि ती काय ड्युटी सोड म्हणे, ती काही कामाची नाही म्हणे. असे बोलले दादा तिला. बापरे. मग दादांना लगेच कळतं. पितृदोष आहे म्हणे, शिवजीला 1 लोटा पाणी वाहत जा म्हणे रोज. तर असे सगळे बोलले. मग ते भाऊजी होते ना, ते दीपाताईकडचे,
ते म्हणे माझं ऑपरेशन झालंय म्हणे, 4 ब्लॉकेज होते. तर म्हणे तुम्हाला 4 होते ना, मला 5 होते, माझी तब्येत पहा म्हणे. आणि हा तुम्ही जे टेन्शन घेता म्हणे, एकाएकी बोलले हा. टेन्शन ते बरोबर नाही म्हणे, नियोजन चुकलं म्हणे तुमचं, काही दिवस काम हो. करू नका म्हणे, अरे वा. अशी बोलली ताई. हम्म. हा. ते बरोबर अनुभव शेअर करेल बघ ती. तिला येतीलच अनुभव स्वामींचे तर चांगले. तिला मी त्यात मग तिथून आम्ही निघालो, मला म्हणे हिला सांग म्हणे काय काय करायचं तू. त्या हम्म. दीपाताईच्या मुलीला झोपेतून ओरडते तिचंही सांगितलं. हा मला हा असं वाटलं ते बुद्धिस्ट आहे ती हा हा दीपाताई, पण हा आता मला कसं ती नेहमी माझे स्टेटस वगैरे ठेवते, तिला खूप कौतुक वाटते, हा. संघर्षातली ती आणि संघर्षातली मी पण. बरोबर तर बरोबर. या ना ताई आमच्याकडे, तिचे मिस्टर पण बोलले होते इकडे या ताई, हा हा. असं टेन्शन आहे, आम्ही ते हे टाकलं म्हणजे या बा तब्येत पाहायला. हो तर हो. मग तिथे गरज होती ना एक त्यांना मोटिवेशनची, तर मी बर. गेली. हा हा तर इतकं छान ड्युटी सोडून आली ते, म्हणजे ड्युटीवर होती इतक्या सकाळी, मी मेसेज केला तर तिने अरे कॉल बापरे. केला, का हो ताई सकाळी मेसेज केला, म्हटलं मी येत आहे बरं पुण्याला, हा या ना ताई येताय का, हा म्हटलं येऊ का, मला कसं येता येईन बरं. मग ती हा म्हणे माझ्या भावाला घ्यायला पाठवतो, हा. आणि तिने ड्युटीवरून रजा घेतली ताई. अरे बापरे. हो, जस्ट गेली होती आणि तिने रजा घेतली. मला ओ. काय इच्छा झाली काय माहिती, असंच म्हटलं मंगलाला 5 तास वेळ आहे, आपण 5 तास काय करू. ते हा. दीपाताई नेहमी म्हणते, म्हटलं ये तर चालतं का, तर ही मग मी तिला हाय म्हटल्याबरोबर तिला असं लक्षात आलं, मग तिने डायरेक्ट मला कॉल केला. बापरे. बर. तिच्या घरी गेल्यावर मग हा हा सासूने छान ते शेवग्याची शेंगाची भाजी, आणि त्यांनी मला विचारलं तुम्हाला नॉनव्हेज चालते का, म्हटलं नाही बाबा मला नाही, आता हा साधंच पाहिजे. हा हा हा. तर मग सगळं केलं त्यांनी मस्त. अरे वा. मग जेवण बिवण झालं, तर मग आम्ही फोटो बिटो काढून येऊन गेलो. आणि हम्म. आमच्या मागून मग तिथे ती ताई बोलली ना, की ती दुसरी वाली जी बारीक आहे तिने तिच्या घरी नेलं, तर उली उली चहा घेतला आम्ही मान हा ठेवायसाठी. हा 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 हा. मग आम्ही पोचतो की नाही आम्हाला ते आणूनही दिलं ताई तिने, तिचे मिस्टरला नाही पाठवलं, पण दुसरा ड्युटीवरचा भाऊ पाठवला, आणून दिलं काही दूर. मग बापरे. 3 तास तिथून एसटी मध्ये सफर करावा लागला आम्हाला. ओ. आणि मग तो कंडक्टर हिला मंगलाला बोलले की तुम्ही कशा, तुम्हाला कार्यक्रम अटेंड होईल का. हम्म. पण त्यांनी म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरने आम्हाला छान सपोर्ट केला. हो का. सांगा कुठं आम्ही ना कुठं, तो ड्रायव्हर न कुठं का. मग खरं. हा, आणि मग एक ऑटोवाल्याला म्हटलं की आम्हाला सिम्बॉसिस कॉलेजला जायचंय, हा. तर तो काय म्हणला की 400 रुपये. म्हटलं आम्ही बापरे. नेहमीच जातो, 150 देईल. हा. मला काहीच माहित नाही, आणि ते गुगल मॅप वरून वगैरे पाहते तेही मला जमत नाही ताई. म्हणजे जमेल तुला ते, हळूहळू जमेल, एकदा पण ट्राय मी कर. काही डोक्यात काही घातलं नाही. हा मी म्हटलं 150, तर तो एक बोलला की 250, मग म्हटलं मी 200, आपल्याला जायचंच आहे तर. हा हा तर एक असा वयस्कर काका आला, 55 वर्षाचा. हा. तो काय बोलला की दुसऱ्यांना, अरे नेऊन दे रे त्या पोरीले म्हणे. अरे. हो, ऑटोमॅटिक त्यांचे कार्यक्रम बिरेक्रम असेल म्हणे. अरे हो, बापरे. दुसरा म्हणे नाही ते किती दूर आहे, ते विमाननगरचं वय, लोहगावचं वय, तिथं जाल पुरते काय. तो म्हणते बसा ताई मी नेऊन देतो, मी 1-2 शिटा घेईन. म्हटलं तुम्ही किती पण घ्या. हा. मग त्यांनी ताई आम्हाला 1-2 शिटा भेटल्या त्यांना, अरे वा. आणि डायरेक्ट सिम्बॉसिस कॉलेज पर्यंत नेऊन दिलं. अजून बापरे. काय म्हणते मला, तुम्ही ताई आतमध्ये जाऊन पहा हेच होय काय, कारण इथं सिम्बॉसिस खूप आहे, मी हो का. तोपर्यंत थांबतो. हो, बापरे. म्हटलं नाही तुम्ही जा ना, म्हटलं म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं ना, हा. की 200 रुपये त्यानं खूप दूर आणून दिलं, हो. तर कशाला कशाला वेळ घालवू. हा. म्हटलं जा तुम्ही, हेच आहे म्हटलं कॉलेज. हम्म. मग बाहेर ते गार्डला विचारलं, म्हटलं हेच आहे म्हणे. हो. हा मग वर गेलो, थोडे पाणी वगैरे पेलो ना. मग हा. दादांचे फोन आहे, म्हटलं त्यांना मी लोकेशन पाठवू, त्यांना काही ते कळे नाही, आई ते ग. स्पेशल ऑटो करून आले वाटते. मग बापरे. मग ही इथं आहे, मग विचारलं हे कोणतं कॉलेज आहे, मग ते सांगितलं. हा. मग मंगला म्हणते किती वेळ बाहेर थांबतात, चला आत चाल. ते जे बॉडीगार्ड होते ते म्हणे आत चला ना तुम्ही, कार्यक्रम लागला. गेलो. हा. मग काही वेळात दादा आले. हा. मग फोन आला तिथून, हात वर कर म्हणे, कुठे आहे, अंधार असतो ना त्या याच्यामध्ये हॉलमध्ये. हो बरोबर. मग हात वर केला, मग दादा येऊन बसले. मग मला म्हणते तू किती वेळ थांबशील, हा. तू पटकन मन जाय म्हणते तिथं, हा. की पटकन जाय मन, गाडी कितीची आहे, म्हटलं 7-7:30ची असेल. हा. पटकन मन म्हणते. मग मला ती जी मला बोलवलं ती तोमर कोण आहे हे मला माहित नाही, हा 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 हा. म्हणजे अँकर आणि ती सेम वाटते मला. मग मी हो. विचारलं तिथल्या बॉयला, हा. म्हटलं ते सुनीता ताई कोण आहे तोमर. मग म्हणे ही आहे. मी गेली ताई, मी म्हटलं कृषी कन्या. अगं मला तिने मिठी मारली. अय्या. म्हटलं ताई हो माझी 7ची ट्रेन आहे म्हटलं ताई. मग म्हणे ठीक आहे ना म्हणे, आणि माझं नाव तर त्या लिस्ट मध्ये नाही दिसत. म्हटलं हा अगं हा. तू स्पेशल आहे ना म्हणे, तुझी कशाला लिस्ट मध्ये नाव म्हणे. अरे. हो. आणि मग तिच्यासोबत जे लोक होते सगळ्यांना, हे आहे का त्या बिडकडताई, हे आहे का त्या बिडकडताई, असे बापरे.
हो, तिथे 101 महिला होत्या ताई. हो. आणि त्या नंग्या पुंग्या खूप होत्या म्हणजे तुम्ही पाहिले असेल ना. हो. हा, बरं मग. हो होते ताई. आणि मग ती काय बोलली, तू जाऊन बस, मी तुला पटकन बोलवतो. हा. मग मी आली, म्हटलं दादा म्हणे बोलली, म्हटलं हो, मी तिच्यासोबत सेल्फी बिल्फी काढून घेतली म्हटलं. हा. हिला मंगलाला म्हणते पाहते कशी आता जमवते, तिथं सेल्फी बिल्फी पटकन घेते काढून. हा. पहा म्हणे म्हणते ते. तर मग मी आली आणि मग तिने बोलावलं की आपल्या इथं अशा वारडी आहे 2, इथून आल्या, त्यांच्यावर खूप अन्याय झाले, म्हणजे छान बोलली हा, हा. ती. सगळं इतक्या लोकांमध्ये बोलणं पण खूप महत्वाचं आहे ताई. बरोबर, बरोबर. कारण ते 2 तास कार्यक्रमाचे फक्त, आणि त्यात एवढ्या महिला हो, अवार्डी, हो, आणि हो. त्यात आपल्याविषयी बोलते, ज्याला कोणी विचारत नाही बरं. म्हणजे अं, काही दिवसापूर्वी कोणी विचारत नव्हतं. नव्हतं असं बोल. हा हा. हा काही दिवसापूर्वी कोणी विचारत नव्हतं ना आपल्याला, हा, सांगायला हा. जावं तर विचारत. मग ती हा. खूप बोलली तिथे. आणि मग मला तिथे पुरस्कार भेटला अरे आम्हाला वा. पटकन. हा, आणि 3-4 महिलांनी आमचं हे पण घेतलं, म्हणजे हं. फोन नंबर माझा. आता त्या काही देतील नाही देतील नंतरचा भाग आहे, बरोबर. हो. नाही का. त्या देतीलच म्हणजेच बरोबर. आपल्याला मदत होईल. हो, हो, आणि हो. नाही असं काही नाही ना, हा. काहीतरी करेल देव. नाही, नाही, तर आहेत स्वामी आहेत. ते हा, आता रिक्षात आले सोडायला, ते स्वामीच होते. हो नाही तर काय. नाही तर. आणि मग ते असे बोलले. तर एक काकू, आम्ही जेव्हा जिना चढत होतो तेव्हा आमच्या सोबत होती. हा. ती काय बोलली, माझ्याबद्दल तिथं बोलल्यावर, मी वापस येताना, अगो तू आहे का ती, आपण जिना चढत होतो, अय्या. तरी मी तुला ओळखलं नाही, मी तुला टीव्हीवर, सगळ्या व्हिडिओवर, न्यूजवर, युट्यूबवर किती ऐकलं, किती पाहिलं. आई ग. आणि तिने मिठी मारली तिथे. ती आई. 60 वर्षाची असेल ती. हो. म्हणजे कुठेही जा आता महाराष्ट्राच्या कोपऱ्यात वरती ओळखतात. हा. ओळखणारे भेटणार आपल्याला. बरोबर. आणि मग आलो आम्ही, आणि तिथे येऊन बसली. मग दादाला म्हटलं आता आपण निघायचं. आता ह्या महिला म्हटलं सगळ्या काँग्रेसच्या, कोणी राष्ट्रवादीच्या, कोणी हं, बीजेपीच्या, सदस्य अध्यक्ष, त्या सरचिटणीस त्यांची हे ठरवते, त्यात आपण हं, एक वेगळं आहोत. हं. आता आपलं इथं काही काम नाही म्हटलं. बरोबर. मग बाहेर यायला लागलो तर ती आम्हाला एक चॅनल वालीनं हे केलं की थांबा तुमची बाईट द्या. मग हं, मी बाईट दिली. हं. ती काय बोलली, ते तोमर यांना दिल्लीलाही पुरस्कार भेटले आहे. तर हा. पण मला ती बोलली ती अँकर की तुम्हाला दिल्लीला, मी म्हटलं नाही भेटणार आहे, हं, भेटले हं. नाही. मी काही खोटं बोलू नाही शकत ताई. बरोबर, नाहीच बोलायचं. मला फार भीती वाटते, म्हणजे लहानपणापासून खरंय, मी खरंय. त्या खोट्यासाठी खूप मागे राहिली, पण मला हं. आवडत नाही. नाही, तसंच पाहिजे. हा, मग ते गार्ड आले, ताई तुमच्यासोबत फोटो काढायची राहिली, बॉडीगार्ड. हा. म्हटलं ठीक आहे ना, काढू. मग ती काय झालं, मंगलाची आम्ही उतरत होतो, दादा केंजडे हं, दादा, मी. हं. आणि मंगला म्हणते मला हिच्यासोबत एक फोटो काढू दे, ती मॉडेल नाही का तुम्हाला हा, पाठवली. पाहिलंय. हा, हा. मग दादाला म्हटलं, माझा मोबाईल दादाच्या खिशात होता, हा. म्हटलं द्या माझा मोबाईल तुम्ही. म्हणे हं. काहून, म्हटलं मंगलाचे फोटो काढतो तिच्या. कशाला काढते म्हणे तिच्यासोबत, म्हणजे दादांना राग आला बरं. हा ना. हा, तर मी म्हटलं दादा मी माझी नाही काढत, मंगलाची काढू द्या, म्हणजे मंगला दाखवून लोकांना अशा पण बाया आहेत बरं बाहेर. हा, तर मग मंगलाची काढली. आणि हं, मंगला तिची अशी उभी राहिली तिच्या जवळ, हं. की जसं ते एखाद्या बाईला एमसी असते आणि शिवायचं नसते ना, अशा हं. पद्धतीने मी स्टेटसला ठेवलं. एवढं कमेंट आले त्याच्यावर की मंगला पहा स्वतःला किती शाळेने समजते, तिला जवळ पण नाही गेली, तिची अशी उभी पण नाही. लोकांचं खूप डोकं चालते ताई. हो. हा, मग दादांनी म्हटलं मी आपण चहा हे नाश्ता करू म्हटलं दादांना. हं, मग दादांच्या ह्या मोहल्ला हे जरा जास्त हे आहे म्हणे, हं, अति VIP, इथे काही नाही बेटा, चाल तिकडे. मग हं, ते आणि आम्ही सोबत काही दूर आलो हं. ऍटोत बसून. आणि मग त्यांनी आम्हाला रेल्वे स्टेशनचा करून दिला. मंगलाला 100 रुपये दिले खाऊला. आई ग. हा, मग दादांनी. हं. आणि मंगलाला राहिलं म्हणे ड्रेस बीस. म्हटलं तिला काही नाही पाहिजे, तिला काही तुम्ही ते ड्रेसच फाडते म्हटलं नुसतं. तिला काही, तुम्ही पाहिला का त्या दिवसचा ड्रेस त्या सत्काराचा, हो, मंगलाला मी हो, शिवून पाहिलं दिला ना, फोटो ताबडतोब. पाहिलं. हो. ताबडतोब शिवून दिला. हो, अरे वा. माझ्या अंगात होता ना ताई तो पिवळा. हं. तर तिला म्हटलं की हा घाल, तू चमकशील जरा याने. हा, हा. तर तिच्या मापाचा, मी माझ्या मापाचा होता, त्या शिलाया उचलून फिटिंग मध्ये आणून करून दिला. अरे वा. आणि मग जमला तो पिवळा. पण मी प्रेस करायला गेली तर थोडासा जळला. अगं बाई. हा, मग ती म्हणते मी जळला घालत नाही. मग अरे अरे. मी परत त्याला माझ्या मापाचा केला, एक चिठ्ठी लावली, माझ्या मापाचा केला, मग मी घातला. मग हो. तिला मी तो गुलाबी ताबडतोब शिवून दिला ताई, कपडा होता घरी. बाप रे. हं. चांगले मंगलाचे लाड करते तू.
मंगला सगळ्यांची खूप लाडाची होती लहानपणी. आता तिचा कोणी लाड नाही करत जास्त, मग मीच करतो. पण तिला छान दिसला की नाही तो. हो मग. हा, ते गुलाबी गुलाबी कलर आणि स्वस्त कपडा आहे तो, 500 रुपयाचा कपडा. आई ग. हा, स्वस्तात मस्त होऊन जायचं मग म्हटलं काय, तिला. बरोबर आहे. हा, तर मग खूप आम्ही छान बेटा, मी शेअर करताय. अनुभव मला दादांचे फोन आले ना शेगावला, हा. तर कधी पोचते काय पोचते दादांचं नाही का, म्हणजे हे होतं ना की हम्म. इतक्या लांबवरून आल्या, पोचल्यात की नाही. 10 वेळा हम्म. फोन दादांचे, हा. आणि मी उचलले नाही, झोपेत होती. हा. आणि माझी अवस्था अशी होती शेगावला हा. की जशी काही मी दारू पिली, झोप नव्हती ना. थकली ग. हा. हा, झोप नव्हती म्हणून. तर मग एवढे रागवले, मी रागवू दिलं. हा, बरोबर आहे. तुला सुशीला समजते की नाही, तू केव्हाची निघाली, तू कुठं पोहोचली, तुला सांगायचं नाही का. किती काळजी ग. हा, आणि मग मी विसरून दादा गेलो असतो ना. खूप प्रेमळ व्यक्ती हा, आहे. खरंच आहे. आणि मी विसरून गेलो असतो ना फोन करायचं तुला. हा. हा, मग विसरून गेलो असतो तर मग तू कसं, मला कसं माहित की तू कुठं पोहोचली. मग फोन येते ना बेटा. हा. म्हटलं बरं बरं ठीक आहे म्हटलं. हा. मी आता इथे पोहोचली म्हटलं दादा, आणि आवाज आहे, मी ठेवते फोन. खूप आवाजच होता ना हा. हा. ते बाहेर. आणि परत माझी झोप नाही. मंगला म्हणे रेल्वे स्टेशनवर चल. मी म्हटलं तिथं रेल्वे स्टेशनवर नको चलू, हा. पहिले ते एक इथे संकुल म्हणून आहे, भक्त निवास संकुल, तिथं चल, हा. तिथं झोपू. म्हटलं ट्रेन जाऊ दे कुठे, चुलीत जाते तर लेट पोहोचू, पण पहिले झोपू. हो हो आम्ही हो. मग ते 30 रुपयाची गादी वगैरे घेतली, हा. आणि म्हणजे दोघीने 2 60, आणि झोपलो, एवढं झोपलो ताई. आई ग. आणि मग उठलो, मग मंगला म्हणते मी आंघोळ करतो. मग मी म्हटलं मी पण करतो. हा. आणि मग आलो आम्ही घरी. अरे वा. म्हणजे तिथून निघालो रेल्वे स्टेशन वरून. हम्म. मग आलो बडनेरातून, बडनेरातून दुसरी गाडी पकडली, आलो. मग किती तरी वाजता माझ्या पोहोचल्या त्या दिवशी तुम्ही? घरापर्यंत नाही पोहोचलो, 9:30ला. हा. 9:30ला मोर्शी गाव आहे, तिथे पोहोचलो. अरे बापरे. हा, तिथे पोहोचलो. मग मंगला म्हणते की इथून आपल्याला 40 किलोमीटर जायचं, आपण घरापर्यंत नाही पोहोचू शकत. हम्म. म्हटलं मग तू काय म्हणणं आहे. म्हणे मामी भावाच्या घरी चाल. म्हटलं चाल. हा. हा. मग तिथं गेलो आणि पाय धुतले, फक्त पाणी पिली, आणि मग दादांना फोन केले. हा. म्हटलं आता सांगून द्यावं मी इथे पोहोचली दादा. बरोबर बरोबर. मग दादा काही रिसिव्ह करत नव्हते. मग आईला केला, तर हम्म. आई बोलली की ते उद्या पारायणाला बसणार आहे, म्हणजे कालपासून नाही का. हा. 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 ही परवा रात्रीची गोष्ट. हा. तर आता हे आहेत ना प्रगट दिन, तर हो. पारायणाला बसणार आहे म्हणून कुत्र्यांसाठी नैवेद्य घेऊन गेले. हा. हा. म्हटलं बरं बरं, म्हटलं सांगाल त्यांना. दादा मला रागवलेच, म्हटलं मी फोनच केला नव्हता. हा. हा. फोन केला नव्हता म्हणजे ते ट्रेन आणि ते हो, आवाज याच्यामुळे आवाज. नाही हो. केला. आता मी नाहीतर तुम्हाला कॉल केला तर कुठे आवाज येत होता त्या दिवशी? येत होता का, नाही येत होता. नाही ना. हा. हा, म्हणून नाही केला म्हटलं. आणि मग त्या वहिनी पण बोलल्यात ना की तुम्ही मला कॉल केला, मी घ्यायला गेली तर कॉल बंद झाला ताई. हा. हा, सारिका वहिनी, दादांची सुनबाई नाही का. हा. म्हटलं हो, दादांना केला, दादा रिसिव्ह करत नव्हते. मग तुम्हाला केला, म्हटलं तुम्ही तरी उचलाल. हा. तर तुम्ही हो म्हणे, मी इकडे होते आणि घ्यायला गेली. हा. मग म्हटलं आईला केला, बरं झालं म्हटलं, एका घरातले 3 नंबर माझ्याजवळ. हो. हा, मग तितक्या वेळात दादा आले. आणि मग दादांना बोलली, म्हणजे मी दादांना म्हटलं आम्ही पोहोचलो इथे, अजून घरी जायला 40 किलोमीटर लांब आहोत म्हटलं. हा. 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 बरं बरं म्हणे ठीक आहे. आणि मग काल मी सांगितलं, मग मला ते सविस्तर सांगायचं होतं ना हो हो. की मी का उचलले नाही वगैरे फोन. मग हो, काल बरोबर फोन आहे. केला मी 5 वाजता. तुमचं पारायण वगैरे झालं का. म्हणे हो, कालपासून आज चालू आहे माझं, हा. हा. आजपासून आता ते होणार आहे. म्हटलं दादा असं असं झालं. अगं बाळा म्हणे, तुला माहित आहे ना मला किती फोन येते. मग मी विसरून जर गेलो तर म्हणे, मग तुम्ही अजून कुठे जाता काय, थोडं धाकधूक पण राहते ना. बरोबर आता आहे. वडिलासारखेच आहेत, आपले वडीलच खरंय आहेत ते. खरंय. वडिलासारखे म्हटल्यापेक्षा वडीलच आहेत ते. बरोबर. मग थोडं वाटते ना, पोरी इतक्या हो. गेल्या आहेत, तरुण आहेत. मग बरोबर आहे. हा, म्हटलं हो. आणि मग आज आलो म्हटलं दादा आम्ही. हा. आणि म्हणे मंगला जास्त बोलली नाही म्हणे. मंगला का बरं नाराज होती म्हणे. मी काही जास्त बोलली नाही, मी हा. थोडीशीच हा. हा. बोलली. हा. आणि मला हा. थोडस बरं आहे नव्हतं. मी म्हटलं आता काय बोलू. दादाने माझ्या बरोबर. डोक्यावर हात ठेवला. मी म्हटलं अय्या. चांगलं डोक्यावर हात ठेवा दादा, म्हटलं माझं डोकं इकं बसून गेलं पाहिजे म्हटलं. हो म्हणे. आणि मग आता हे बोलत होती, मी जास्त बोललीच नाही. दादाला असं बरोबर. वाटलं की मी कोणत्या तरी विचारातच होती. आई ग. मी म्हटलं मी काही विचारात होती, तरी हा. तो विचार गेला. पण हा. असं वाटलं का आपण काय आपण मग बोलायला बसलो का आपण खेड्यातलं आपण बडबड बडबड बोलतच राहायचं. त्यापेक्षा कमीच बोलायचं. हुशार आहे पक्की. तर असं झालं. तर दादा काय बोलले हा. की तिथे म्हणे ते पुरस्काराला गेली म्हणे, ते तुला त्या बाईच्या हाताने द्यायला.
ते कपडे तरी घातले होते का म्हणे पूर्ण. आणि काय अवतार केला होता म्हणे त्या बाईनं. म्हणे ती किती सुंदर होती म्हणे ते दिसायला. हा. खूप सुंदर. मी म्हटलं हो ना, तिने देवाने किती काय दिलं म्हटलं तिला, इतकी सौंदर्य दिलं, इतकी छान शरीरयष्टी दिली. आणि म्हटलं काय म्हटलं हे दादाही म्हणे, आणि तू कशाला म्हणे तिला मंगलाला फोटो काढायला लावला म्हणे तिच्यासोबत. म्हटलं दादा मी नाही काढायला लावला. मंगला म्हणे नाही म्हणे, मीच म्हटलं म्हणे की मी जाऊन काढते म्हणून. हा. कशाला काढायची म्हणे. तुम्ही सुंदर आहेत म्हणे तिच्यापेक्षा. हा, आणि खरंय. तुम्हाला जेव्हा देते म्हणे तुम्ही इतक्या म्हणजे पोरी म्हणे अशा पूर्ण कपड्यातल्या, तेव्हा पूर्ण कपड्यातल्या बाया बोलवायला पाहिजे ना म्हणे तिथं. खरंय खरंय. म्हणजे मग दादांना ते असं खटकलं बरं. हा. म्हणजे बघा भारतीय संस्कृतीचं किती हो. तंत पालन करते मग पाहिजेच दादा. ते, खरंय. तर आम्ही पण तसंच आहोत. मग म्हटलं मी पण आमच्या दादांसोबत एवढ्या गोष्टी केल्या हा. फोनवर. म्हटलं आता तुम्ही दादा म्हणत असाल, मला कशा पोरी भेटल्यात बाबा, कशा बहिणी. नाही म्हणे माझे इतके 1.5 लाख आहेत ना, त्यातले तुम्ही जरा दोघी वेगळे आहे. खरंय, अगदी बरोबर आहे. असे बोलले ते आम्हाला काल. मग काय पाहिजे अजून बघ, हे फार मोठं सर्टिफिकेट आहे. आणि मग सांगितलं आपण की हम्म. आपण ताईचा पण अनुभव घेऊ. तिथे पण सांगितलं मंगलाने की आपण ताईचा अनुभव घेऊ दादा. हा मग घेऊ म्हणे, होऊ दे की त्यांना बरं. जरा आणि आता बरं होतंय, कारण ना तो हात काय माझं काम अजून करत नाहीये. हम्म फारच. त्यामुळे मी रजेवर पण आहे ना, आणि हम्म पूर्ण बेड रेस्टच सांगितली. आणि दादांनी जो ऑटोवाला करून दिलाय ना, हम्म. बापरे तो पण इतका व्यवस्थित. हो ना. म्हटलं आणि इतकं व्यवस्थित नेलं. उतरताना पैसे द्यायच्या वेळेस, अगं ताई गडबड करू नको, हळू दे. अरे वा. हो हळूवार दे पैसे, जसे काही बघा स्वामी चाले. मी स्वामी. त्यांना विचारलं, म्हटलं का हो काका तुमचं वय किती आहे. आणि वयस्कर दिसायचे आणि अतिशय सुंदर, म्हणजे असे तेजस्वी ते होते हो का. ऑटोवाले. हो हा आणि अगदी दिसायला असं हँडसम माणूस म्हणतो नाही का हो असं. हो 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 हो. म्हणे वय किती आहे म्हटलं 62. म्हटलं बापरे, तरी बघा किती फिट आहे तुम्ही, ऑटो चालवता बाबा. मग काय म्हणे, तुम्ही कुठे चालल्या तर नीट जा म्हणे आम्हाला. अरे वा. मग म्हटलं हिला मंगलाला की सगळीचकडे वाईटही लोक आहेत आणि सगळीकडेच चांगले पण लोक आहेत. अगदी. आहे की नाही. खरंय खरंय. असं किती छान बोलते ग तू. मी नाही शेअर होत. करते हा दीदी. हा ताई, आणि तुम्ही माझे अनुभव करताय ना शेअर. हा. मागला पण केलं ना आपण दादाकडे गेलो. हो हो. हा मग तुम्ही आणि ऐकला नाही का तो. मी ऐकलं ना. हा हा हा. ऐकला, त्यावर कमेंट बघितल्या, छान बोलतेस. सुशीलाचे अनुभव पूर्ण ऐकते, छान मुली आहेत. म्हणजे हो. किती लोक आशीर्वाद पण देते हो ताई. खूप आशीर्वाद देणार आहेत. आणि आपले जेवढे आहेत हा सेवेकरी, हा ते जे जे ऐकतात त्यांचे तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. हा तुम्ही खूप मोठं व्हाल, खूप पुढे जाल बघ. त्यांचे आशीर्वाद आहेत ना ताई इतक्या लोकांचे. मग बघा ना, फुकट मध्ये आम्ही काही लागत नाही, त्यांचं काहीच नाही आम्हाला. सगळ्या लोकांचे आम्ही मनापासून आशीर्वाद घेतो फुकट मध्ये. आम्हाला काही खर्च पण नाही करावा लागत ताई त्यासाठी, आहे ना. खरंय, तुमचं मेहनत, तुमचं कर्तृत्व हा हे त्याच्यासाठी आहे ना बेटा. हा आणि बऱ्याच ताई लोक आहेत ना आपल्या, तर हम्म. त्या पण अनुभव ऐकले असतील माझे. आणि मग हा. तुम्हाला सांगते ना, त्या तुम्हालाही अनुभव देताना. हो आम्ही त्या बीडच्या ताईचा अनुभव ऐकला. हो दोघी हो. बीडच्या करून टाकते ना ताई आम्हाला त्या. बीडकरच्या बीड. बीड. मग आम्ही दोघी, अरे आपला जिल्हा पलटवला ह्या ताईंनी. मग आम्ही अजून विचार करतो, जिल्हा पलटवला ना, पण आपल्याला पलटवलं नाही. सुशीला मंगला हा. बोलली. मग बघा सगळ्यांना, म्हणजे सगळ्या सेविकरींना, स्वामी सेविकरी महिलांना आणि दादा लोकांना आम्ही म्हणजे त्यांच्या बहिणीसारखंच आहोत ताई, बघा बरं. बरोबर आहे. हो. आणि सगळं जग ओळखायला लागेल आता पटापट तुम्हाला. केंगडे दादा आपले ते तायडे, तुम्हाला सगळं जे ओळखेल बरं. तुम्हाला खरंय खरंय. आणि किती लांब येत. तू म्हटलं ना म्हणे मला की गाडी कमी चालवा दादा, मी याने चालू म्हणे. बापरे, म्हटलं मग दादा किती त्रास होते नाही का त्या ट्रॉफिक मध्ये. खरंय. आणि मला तर दादा ते ग्रेट आहेत, ग्रेट. खरंच आहे ते. आणि काल काय निस्वार्थ बोलले, सेवा आहे त्यांची, सगळी निस्वार्थ. निस्वार्थ सेवा. एक पैशाची अपेक्षा नाही त्यांना कोणाकडनं. खर्च करते उलट, माझ्यावर तर किती हा. खर्च केला. मग कशाची अपेक्षा त्यांना. हिला मंगलाला खाऊला दिली, ही म्हणते नाही पाहिजे. मी म्हटलं घे घे हा. म्हटलं, म्हणजे मान भाग्य ठेव म्हटलं. लागतं, असं भाग्य लागतं. अशा हा थोर व्यक्तींच्या हातून आपल्याला काही मिळणं.
हा ती तो काय 1 म्हणते रुपया पण काल, लाख मोलाचा असतो. ती काय म्हणते काल, हे केंजडे दादांना दिलेले 100 रुपये ही पर्स मध्ये ठेवत नाही, खर्च होईल. हं, मग मला मग कुठे ठेवू का म्हणले. मंगला कुठे ठेवू म्हणते बोलली तू. हं. शनी चालिसाच्या पुस्तकात ठेवू का म्हणे घरी. हा. मी म्हटलंय बा शनीले रागीन, पैशाचं लालूच दाखवतो का म्हणून म्हटलं. तर तू एक काम कर, शिवलीला अमृत मध्ये ठेव म्हटलं. आम्ही पुस्तकात पण पैसे ठेवतो ना. हो हो, बरोबर आहे. हो. तर शिवलीला अमृतच्या पुस्तकामध्ये ठेव म्हटलं, दादाने दिलेले पैसे ते खर्च. आयुष्यभर आठवण ठेवा ती. खर्च नको करू म्हटलं. बरोबर. त्याच्यात ठेवले नाही डब्बीत, देवाजवळच्या डब्बीत जरी ठेवले असते चालले गेले हो असते. हो हो हो. आणि आमचे पैसे माहितीये का घराच्या पुऱ्या कोपऱ्यात राहते ताई. म्हणजे सगळीकडे असे, म्हणजे खूप पैसा नाहीतच आपल्याकडे. बरोबर, पण आपल्या जे काय गरजाही आहे थोडेफार. हा, आमचं पण तेच असतं. आणि प्रत्येक स्त्रिया असंच करतात. कुठे ह्या साडीत 100 ठेव, कुठे त्या डब्यात 100 ठेव, कुठे देवारात 100 ठेव. हे प्रत्येक बाईचं आहे. आणि सोपेची जेव्हा नवरात्रात आम्ही करतो ना, तेव्हा आमचे पैसे आम्हाला परतही मिळतात. मग आता सुधा मूर्ती हा, आहेत, त्यांची बघ केवढी मोठी कंपनी काढली त्यांच्या मिस्टरांनी, इन्फोसिस. हा, बरोबर. आणि हा, ती कंपनी काढताना जेव्हा त्यांना पैसे कमी पडले, त्या सुधा मूर्तींनी काय केलं, सगळे डबे बिबे चेक केले, कुठे काय जेवढे असतील तेवढे गोळा केले आणि दागिने दिले. आणि त्याचा किती त्यांच्या नारायण मूर्तींना किती उपयोग झाला. हे स्त्रीचं तर वैशिष्ट्य आहे. तिने असे ठेवलेच पाहिजे बाजूला पैसे, आणि ते आपल्या घरालाच उपयोगी पडतात. ती काही कुठे घेऊन जात नाही बिचारी. आणि त्या तर खूप ग्रेट आहेत. हा. म्हणजे त्यांचं मी इतकं ऐकत असते, हो सुधा ना. मूर्तींना बऱ्याच वेळा मी ऐकते. आणि अगदी लहानपणापासून मला माहिती आहे त्या सुधा मूर्ती. हो ना. हा किती आणि ग्रेट आहे. आता त्या लंडनच्या सासूबाई आहेत. त्या ऋषी सोनकच्या. आणि हा. मागे मागे पण असं पण आलं ना, ते राष्ट्रपती होणार म्हणून. काय माहिती आता, ते तर काय अजून कळलं नाही. पण पण एकदम हुशार म्हणजे व्यक्ती आहे. इतक्या हुशार आणि अगदी भारतीय नारी. म्हणजे आपण साध्या राहतात. त्यांना एकदम पाहिलं साध्या. की भारत माता दिसते ना ताई. हो, खरंय. आपल्या देशाला माता म्हणते ना, तर अशा बऱ्याच महिला अशी पाहतो ना मी, हो, की त्यांना पाहिल्या पाहिल्या माता असं आपल्याला लक्षात येते. लक्षात येतं. खरंय. म्हणजे त्या मातेकडे पाहिल्यावर कित्येकांचं मातृत्व त्यांच्यामध्ये दिसते. दिसतं. खरंय खरंय. असं तर ते आहेत, त्यांची कमाल आहेत बाबा. आणि हो, देवानं दिलेलं काहीतरी आगळं वेगळं पण आहेत त्यांच्यामध्ये. खरंय. म्हणून तर तेवढे मोठे होतात. मोठे होतात ते. उगाचच नाही होत ते. आणि आमचं पण भाग्य आहे तो ताई, की आम्हाला तुम्ही भेटले, आम्हाला दादा भेटले नाही का. आणि अरे, आम्हाला पुरस्कार पण भेटले. खरंय खरंय. आणि हा, तुम्ही दोघी तर मला मुलीसारख्याच वाटतात. खूप मुलीच गोड आहोत आहेत. आम्ही तुमच्या. हा, मला मुलीसारख्याच वाटतात. मी हा, नक्की आता तुम्हाला भेटायला यायचा प्लॅन करेल. पण नेमकं आता इलेक्शन 20 मे ला आलं ना यंदा. ह्या 20 मे ला इलेक्शन आहे. मला इलेक्शनची ऑर्डर आली आहे. हो, ते सगळं आटपू द्या. हं. इलेक्शन वगैरे. आणि आता जर तुम्ही उन्हाळ्यात पण आल्या ना, तर इकडे खूप ऊन आहे. असू दे, काय बिघडतं त्याला. तर मला असं वाटलं तुमच्यासाठी काही पण आम्ही करू. छान हिवाळ्यात या. म्हणजे बरं बरं, तू सांग मला तसं येऊ. दिवाळीत वगैरे या. हं. म्हणजे इकडून थोडे संत्र बिंत्र नेता येईल तुम्हाला. अरे अरे, ते काही नको नाही, आम्हाला. ते तुम्ही आहे ना सगळं विकत घेऊन, म्हणजे तुम्हाला सगळं विकत घेऊन भेटते. हा असं नाही हा हा म्हणायचं हा. मला की तुम्ही देईल तेव्हा तुम्हाला भेटेल, असं हो नाही. हो हो. पण हे जे दिलेलं आहे ना, हा. याची टेस्ट तुम्हाला कायम असं आयुष्यभर राहील. नक्की नक्की नक्की. असं असते ते. हो हे हो. तेव्हाच्या तेव्हाच असेल, ते गाडीत टाकलं, ते कुठं येते, त्यावर बरोबर प्रोसेस बरोबर. करते, त्याला किती जणांचा हात लागते, नंतर तुमच्यापर्यंत भेटते, हो असं हो, नाही ना ते. खरंय खरंय. हो अगदी बागेतलं घेतलं आणि ते तुम्हाला भेटलं असं. हो 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 तर हे जरा वेगळं आहे, याची टेस्ट वेगळीच आहे ना. हो. म्हणून नक्की नाही तर नक्की. तुम्हाला तर सगळं भेटते, असं काही नाही. जे आम्हाला खेड्यामध्ये नाही भेटत ना, ते सगळं शहरामध्ये हो, अवेलेबल हे असते ताई. बरोबर आहे. हो, आणि पैशाच्या सामने सगळं भेटते असं म्हणणं पण आहे. खरंय ते खरं बोलतात आहे. ना. पण हे जे आहेत ना, हे अगदी फ्रेश असते. अगदी म्हणजे मनातलं असते. याला कितीतरी बरोबर. आपलं घाम गळलेला असतो आपल्यासाठी खरंय आमचा. खरंय. तर मग ते देताना पण खूप साऱ्या त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच गेलेल्या असते ताई. बरोबर, अगदी तळमळ असते ती.
हा तर ते खरंय. समोरच्याचं आयुष्य पण असं हे करून टाकते. म्हणजे एखाद्याच्या हातची भाकर नाही का चांगली लागली लागते. म्हणते तर हो, असं तसंय तसंय. अगदी असं अगदी. अगदी तसं असते ते. खरंय. म्हणून आता म्हटलं की मी जेव्हा इथून निघेल ना तसं केंद्रे दादांना पण फोन करेल, हा दादा तुम्ही पुण्याहून निघा, मी इकडनं निघते मुंबईवरून. हम्म. आणि मग केंद्रे दादा ताई येतीलच. मी हम्म पण इकडनं मिस्टरांना वगैरे घेऊन येईल. हो. आणि हम्म. मला वाटते त्या एक सांगलीच्या ताई आहेत ना, दादांची मुलगीच आहे त्या अच्छा मानलेल्या अर्चना ताई. अच्छा, त्या पण येणार आहेत. मग त्या पण येणारच बहुतेक, दादासोबत येणारच त्या पण. हा. आणि बरोबर. काय काय झालं, मंगलाची 10 वेळा नाही का ताई हम्म. स्वामीची मूर्त होती तिथे, म्हणजे ते विकायसाठी नाही का हा बाहेर हा 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 हा. गजानन बाबाच्या इथे खूप म्हणजे मूर्ती होती. तर हिची इच्छा इतकी होती, हा स्वामीची मूर्ती आहे, स्वामीची मूर्ती आहे. म्हटलं ती घेऊ नको तू, हा. आपण अक्कलकोट वरून घेऊ. असं बरोबर. हा तर माझी इच्छा, असं मनातून माहित नाही काय, तर घेऊ हा नको म्हटलं इथून तू, आपण अक्कलकोट वरून घेऊ. हा नंतर आम्ही घरापर्यंत नाही पोहोचलो ना ताई. हा मग आम्ही जेव्हा मामी भावाकडे गेलो, हा तर मामी भावाचे म्हणजे मुलं असे हा. मोठे आहेत आता, असे 25 वर्षाच्या पुढले काही अरे माग बापरे. असे. हो. मामा सगळ्यात मोठे होते ना. हा हा हा. वारले मामा 22 वर्ष, आणि मामाचा मुलगा हम्म. आहे एकच, आणि त्यांना 3 मुलं आहे. अच्छा. तर हा ते तर ते पोरं त्यांचं ते कांदा बिंदा लसूण सगळं नाही का हा हा बारीक करणं होतं. हा. तर म्हटलं काय रे हे कशासाठी, तर त्याची आई सांगते म्हणजे आमच्या वहिनी, की ते बाहेर चालले मटण बनवाले. अरे बापरे. हा, बाहेर बनवणार आहे, हा. त्याच्या घरात नाही चालत ना. अच्छा. तर हा त्यातला 3 पोरातले 2 पोरं जाणार आहे, हा. आणि ते बाहेर करणार. हम्म. मग ते गेले. आपण बोलूच शकत नाही काही. ती बरोबर. वहिनी अशी कुणकुण करायची. ती वहिनी जरा देवधर्मिक आहे, तर तिला नाही चालत. हा. तर ती कुणकुण मंगलाच काय म्हणते, आपण दुसऱ्याच्या घरात गेल्यावर काही इंटरफेअर नाही करू शकत. वहिनी राहू द्या, ज्याला चालते त्याला खाऊ द्या. अरे वा. हा, मंगला. तर पहिले आम्हाला एकदमच नाही चालायचं ना. हा तर हा. म्हणजे आम्ही ऍडजस्ट पण नव्हतो करत थोडंसं. अरे बापरे. हा, तर आता कसं ते परिस्थिती पाहून बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. आणि बदलाव्या लागते. हा. आणि ऍडजस्ट करणं हा फार मोठा गुण आहे माणसामध्ये. आणि माणसामध्ये. तो ज्याने अवलंबला तो सुखी हा. झाला. तर पहिले मग असं जमत नव्हतं. वडील पण नव्हते आणत आम्हाला, तर नाही चालत कुणाला, पण वडील घरात पण नव्हते आणत कधी. हो ना. पण आता ती अशी बोलली त्यांना. मग मी मंगलाले हळूच बोलले, ते पोरं आले तिकडून लेट आले खाऊन. हा. तर ते मंगलाला बोलली, म्हणून काय माहिती तुला म्हटलं की स्वामीची मूर्त नको घेऊ. त्यांची अवहेलना नाही व्हायला पाहिजे. बरोबर ते बरोबर. जर घेतलं ना आपण, तर सरळ आपल्या घरीच पाहिजे मग. खरंय खरंय. हा. आणि ती गाडी पण आमची अशी ताई, एका सेकंदाने अशी एका मिनिटाने चुकली. हो. नाहीतर आम्ही घरीच असतो आमच्या. हो. अरे बापरे बघ. आणि मला फार आवडते, म्हणजे असं कुठून आलं ना की आपल्याच घरी असं बरं राहते. हो बरोबर आहे. पण आता मग मजबुरी आहे, हा, ते ऍडजस्ट केलं पाहिजे ना बेटा. ऍडजस्ट केलं पाहिजे. आणि ऍडजस्ट जो करतो तोच पुढे जातो, तोच सुखी होतो. हो. आता थोडं वय पण वाढत चाललं ना. मग समजदारी येते ना त्यामुळे. समजदारी येते. बरोबर आहे. आणि बऱ्याच गोष्टीचं हे समजायला लागतं की बरोबर. आपल्याकडे आहे, तर आपण हे सगळं खातो. सगळ्या जीवसृष्टी सगळ्या चांगल्याने भरलेली आहेत ना आपली. बरोबर. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे वातावरण आहे, तर सगळं पिकते. भाजीपाला बरोबर हे ते बरोबर. वेगळ्या वेगळ्या वनस्पती जमिनीतून निघते. तर खरंय आपलं भाग्य थोर आहे की आपल्याला हे सगळं भेटते. खरंय. पण जिथे नाहीतच, तर ते लोक तर तसे ऍडजस्ट करतेच ना. हो, चीनमध्ये वगैरे तसंच आहे. त्यांना कुठे मिळतात ते. हा. माझी मुलगी चीनला गेली होती एकदा. तिला तुमची जावं. मुलगी. हा. माझी मुलगी चीनला गेलेली. हा. चायना. हा. तर आता तशी ती थोडंफार फिश वगैरे खाते. हा. तिला काय असं बाकी आवडत नाही, पण फिश आवडतात. हा. आणि चीनला गेली की ती 8-15 दिवसच असेल. हा. तिचं 5-6 किलो वजन कमी होऊन आली. अच्छा. कारण तिला ते तिकडचं सगळं वातावरण आणि ते बघून तिला जेवणाची इच्छाच गेली होती. हा. हा. घरून काय पराठे बिराठे दिले होते, हम्म. ते तिने थोडे थोडे पुरवले. पण हम्म. तिकडे तिला काही खायची इच्छा झाली नाही. एवढं हम्म. म्हणे आई तिकडे सगळं घाण. आणि नाही. अशी बारीक होऊन आलेली बिचारी. हा.
आणि 8-15 दिवस गेलेली फक्त. असते ताई, नाही होत. आम्ही 2008 मध्ये रामेश्वरमला गेलो होतो. आमच्या गावातले आणि हं. आमच्या तालुक्यातले खूप लोक होते. आम्ही 4 गाड्या गेलो. हं. तेव्हा तुम्हाला शरद जोशी माहिती आहे ना, हो हो हो. शेतकरी संघटनेचे ते शेतीचं हे माफ करायसाठी होतं हा कर्ज. आणि त्यावेळेस झालं पण ते माफ. आम्ही हा तेव्हा गेलो, पण ते लोक जातातच देवदर्शनाच्या निमित्ताने. हा हो तर आपलं निमित्त ते कर्ज बिर्ज माफ करणं नव्हतं आमचं, हा आम्हाला होतं दर्शन. हा आणि 2008 साल म्हणजे आतापासून किती खूप वर्ष झाले ना. बरोबर. हो. हा, तर मला काय असं होतं, काय हं. माहिती, देवाची खूप लहानपणापासून ओढ आहे. हं. सगळे धामधीम आपण आधी तरुणपणात करून घ्यायचं, काय हा माहिती हा म्हातारपणी किती मोठे कामं येतील. बरोबर बरोबर. तर मग मी आणि माझ्यापेक्षा मोठी बहीण गेली. हं. माझ्या मोठ्या बहिणीला, मी तर तिकडचा चहा प्यायची ताई, साऊथकडचा. हा तर तो नुसतं तेव्हाच्या तेव्हा एका ग्लासमधून दुसऱ्या ग्लासमध्ये फिरवले की दिला, आपल्यासारखा दिलं गॅसवर बरोबर. उकळायचे वगैरे नाही. हा 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 आणि नुसतं तो चहा फिक्का. अच्छा. हा आणि आम्ही चहा खूप गोड पितो. हा हा हा, आम्ही बरोबर गोड पितो. म्हणजे तुमचं कसं, तुम्ही लोक नोकरीवाले फिक्का पिता, कारण तुमचं ते शुगर खतम होत नाही शरीरामधली. बरोबर आहे. आणि खेड्यामध्ये सगळीकडेच, गावाकडे सगळीकडेच गोड चहा पितात. पण त्यांचं तिथे एनर्जी क्रिएट होऊन हे होऊन जाते ना, वापरली जाते ना, वापरली जाते. त्यामुळे तर त्यांना गोडचा त्रास नाही होत. नाही होत, आम्हाला त्रास नाही होत. हा उलट जर तुम्ही मला फिक्का चहा द्याल ना आणि कामाला लावाल, तर परत एकदा गोड चहा पिऊ दे, नंतर काम करू. बरोबर. हा, म्हणजे अगदी आम्हाला बरोबर. गोड चहा पाहिजे, आमची ती बरोबर एनर्जी लागते ना खूप, म्हणून. बरोबर आहे. हो. हा, तर मग तिथं नाही का आम्हाला असा फिक्का, मी ऍडजस्ट करायची. माझ्यापेक्षा मोठी बहीण माझी फार हे होती, हा माझ्यापेक्षा मोठी 3 नंबर. हं. तिला नाही चालायचं. तर मग इतके चहाच पित नव्हती, कॉफी पित नव्हती. हा मग एक दुकान आम्हाला दिसलं, तर हा मला असं क्लिक झालं की हा महाराष्ट्रातला आहे. हा तर मी म्हटलं त्या दादाला, म्हटलं भैया आप महाराष्ट्र से हो क्या? तर हं. म्हणे हाँ मैं तो महाराष्ट्र का हूँ, बहुत 20 साल हो गए यहीं पे रहता हूँ. तर मग त्याला म्हटलं की चाय में शक्कर ज्यादा डालना, हमें फिक्का अच्छा नहीं लगता. हा तर तो त्याच्या बायकोला म्हणतो हा की चिनी गुडगुड गुम्मा चाय मा. तर मग माझ्या लक्षात आलं की जरा चहा गोड गोड कर असं म्हणत असेल हा. पण आता आणि खुश पण झालो आम्ही दोघी, आता गोड गोड चहा प्यायला बरोबर. भेटेल. हा. काही गुडू गुडू गुम्मा नाही, ताई गाडू गाडू नाही, नुसतं फिक्का चहा केला तिने पण. अरे राम. हा, तिने पण फिक्का चहा केला. म्हणजे तिकडचं नाही का, आपण साऊथला जेव्हा जातोय ना हो ताई देवदर्शनाला, तर अगदी डोळ्याचे पारणे फिटते आपले. हो हो, हे मात्र खरंय. मैदानी भाग आहे हो सगळा, हो हो म्हणजे हो. चढ वगैरे नाही. कलाकुसर आहे. आणि इतकं कलाकुसर, हेमाडपंथी मंदिर आहे हो सगळे. हो हो हो. आणि किती उंचच्या उंच आहेत, म्हणजे अगदी. त्याचा इतिहास धुंडावा वाटतोय. हो 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 हो. त्यांचे ते इतके खरंय. मोठमोठे स्लॅब, इतकं म्हणजे मीनाक्षी मंदिर मधुराईचं खरंच. पाहाईल. ते पाहिलं का म्हणजे तू मीनाक्षी? हा, पाहाला काय सुंदर आहे ना. खूप सुंदर आहेत. मल्लिकार्जुन हे जे आहे ज्योतिर्लिंग, हा. पाहिलं का मल्लिकार्जुन? हो हो दुजे कैलास भुवन श्रीशैल मल्लिकार्जुन असं म्हणते. हो. म्हणजे दुसरं कैलास भुवन आहे, अशी पाताळगंगा बरोबर 700 पायऱ्या बरोबर. उतरून वगैरे आंघोळ हो ना. करतो. हा, तर तिथं गेल्यावर मल्लिकार्जुनला गेल्यावर इतकी शांतता लागते ताई हं. मनामध्ये की बस विचारू नका. हो ना. हा, आणि इतकं सुंदर, म्हणजे हेमाडपंथी मंदिर असे त्यांचे, ते गाईच्या शिंगासारखे नाही हो का, हो हो हो. वरून आपल्याकडे ते गोल घुमट हे हो असतो. हो बरोबर. हा, तर इतकं छान वाटते. पण थोडं तिकडच्या जेवणामुळे थोडं आपलं बदलते ताई. ते तर होणार ना आता तेवढं. हा, आणि मी इथे पण गेली ना हा बद्री केदारला, हा. तेव्हा मी म्हणजे खूप चालली, म्हणजे केदारनाथ तेव्हा 14 किलोमीटर चालली ताई मी अरे बापरे. पायी. हो, आणि 14 किलोमीटर उतरली वगैरे. बापरे. आणि हिमालयात आम्ही तेव्हा 10 दिवस होतो. ओ. हा, म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, हा हा केदारनाथ आणि बद्रीनाथ. हा हा. तर त्यातली यमुनोत्री 6 किलोमीटर आपल्याला चालावं लागते. हो. आणि असं एका साईडने पहाड, एका साईडने अशी हम्म. दरी नाही का, मधातून बरोबर चला. आणि त्यातून चालताना आपल्याला ते पिट्टू, म्हणजे पाठीवर घेऊन चालणारे हो लोक हो येते माणसाला, किंवा बरोबर. ते बग्गीमध्ये बसून जाणारे 4 जण घेऊन हम्म. चालते. त्यामध्ये ते खेचर असते ना त्यांचे, हो घोडी पण नाही, बरोबर. ती घोडी पण नाही पूर्णपणे, नाही, असे खेचरच म्हणतात त्याला. खेचर असते त्यांच्यावर. आणि ते इतके गडबड, आणि त्यातल्या पायी माणसाला फार त्रास होतो. पण मी सगळं खरंय. चालली. अरे वा. हा, आणि केदारनाथला वगैरे चालली ताई खूप सगळीकडे. छान बेटा. मी हा, शेअर करते हा तुझं. करा ताई करा. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.